घोषणाबाजी केली, काय नेमकं घडलं होतं? कारण त्यानंतर तुम्ही माध्यमांशी बोलला नाही. राज्याला प्रश्न आहे की ताईंसोबत नेमकं तिथे काय घडलं? अरे ठीक आहे, इथला तो हक बनताय ना. आता एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे. त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही, त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय? तुमची चर्चा झाली, चर्चामध्ये काय झालं होते? नाही, चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाही आला होता, त्याच्यामुळे ते आराम करत होते. थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना, डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल. आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आहे, आंदोलकांसाठी. हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एखाद्याला साथ सगळे देत आहेत, पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल, जे काय असेल, शेतकरी आज कोण पेरू पाठवतो आहे, कोण केळी पाठवतो आहे, अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे. पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता, तिथली शौचालय ह्याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. कारण काही खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे पाऊस प्रचंड आहे, गैरसोय आंदोलकांची होते, काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे, अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. सरकारने यामध्ये भूमिका घेण्याऐवजी विरोधकांच्याच भूमिका सरकारला हव्या आहेत, त्यामुळं आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रश्न निर्माण केले जाते की मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं म्हणून म्हणतात, छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे. 250 आहेत ना त्यांचे खासदार, म्हणजे 280 पैकी 250 आमदार आणि 300 खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो. हे म्हणजे कमाल आहे बाबा या सरकार. गेल्या 10-15 वर्षामध्ये जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता. बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. तुम्हालाही असं वाटतंय? सलग 5-10 नाही 11 वर्ष, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सलग 11 वर्ष त्यांचं सरकार आहे. माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले. तो व्हिडिओ मी तर पाहिलाच काल, बऱ्याच लोकांनी मला पाठवला, तो माध्यमांनीही पाहिला असेल. आज ते सत्तेमध्ये आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन 2018मध्ये माननीय देवेंद्रजींनी जे असेंब्लीमध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्याकडून शरद पवारांवर एक प्रतिप्रश्न केलेला आहे की काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण मर्यादा का वाढवली नाही? एकनाथ शिंदेने पहिल्या आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं, आंदोलन मिटवलं, आरक्षण दिलं असं म्हटलं. तेच एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिलं नाही असा प्रश्न विचारतात. ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे 250 आमदार आणि 300 खासदार आहेत, म्हणजे जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना, त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे. ही गंमत आहे. म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की 250 त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच लागतात. जरांगे पाटलांनी आजपासून पाणी टॅक्स सुद्धा केले. आंदोलन ना आता सरकारच्या आणि जरांगे आंदोलनकर्ते जे आहेत ना, शेअर मार्केटच्या बिल्डिंगमध्ये घुसलेत, शेअर बाजारात, रोडवरती हाताच्या बाहेर मी कधीच म्हणणार. हे जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार आत्ताचं तत्कालीन सरकार आहे. सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता. असं नाही आहे की आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोचलेले. आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं.
काय परिस्थिती आहे, अभ्यासासाठी वेळ दिला. तर माझं म्हणणं आहे चर्चा करा. मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते, पुन्हा एकदा आज करते, पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा, सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत होते. 3 दिवस वाया घालवायची गरजच नव्हती. कॅबिनेट नोट बनवा, अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा, कॅबिनेटमध्ये ते पास करा, असेंब्ली बोलवा, असेंब्लीमध्ये 24 तासात पास करून टाका चर्चा करून. अडचण काय, प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता. त्यांची काय लाईन होती, वेन देर इज अ विल, मी त्यांना कोट करते, हा माझा कोट नाही. वेन देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो वे देर इज रिपोर्ट आणि काय अजून एक अँड कमिटी. हे मी नाही बोललेले, हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवरही दाखवलेली बातमी. त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता, त्याची अंमलबजावणी लोकांनी, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे. 250 आमदार तुमचे आहेत, 300 खासदार तुमचे आहेत, तुम्ही वॉक द टॉक. योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत ना, त्यांनी आत्ता एक विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली आहे त्या सगळ्यांची यादी गृह खात्याकडे आहे. ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे गृहराज्यमंत्री. हो, आताच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला, मलाही कळू दे. मला प्रत्येक मराठी माणसाला, भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते, कळू दे ना देशाला. दूध का दूध और पाणी का पाणी एक. आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे. बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या